लग्नाच्या आधी मुलांनी किंवा मुलींनी शारीरिक संबंध ठेवणं कितपत योग्य आहे? आणि खरं तर हा फार गुंतागुंतीचा विषय आहे असं मला वाटते. कारण होतंय काय, आजकाल खूप लहान वयात मुलं सेक्स करतात. सो ते वय सुद्धा येत नाही त्याच्या आधीच. मध्ये कुठला तरी एक सर्वे झाला होता शाळेत, तर त्याच्यात त्यांनी व्हर्जिनिटी संदर्भात आणि असा काहीतरी सर्वे केला होता. त्याच्यात असं आढळलं होतं की 60-65% मुली यांनी आधीच म्हणजे साधारण एक 9वी-10वीच्या वेळेला सेक्स केलेला आहे ऑलरेडी. अशा प्रकारचा जेव्हा सर्वे येतो, मग लग्नाची वेळ तर 18 आणि 21 असं जे काही वय आहे आपलं, मग त्याच्या वेळापर्यंत ते किती वेळा त्यांचा सेक्स करून झालेला असेल. मग करावा का नाही हा प्रश्नाचं उत्तर मी काय देऊ असा प्रश्न पडतो. करावा असं जर म्हटलं तर करतच आहेत लोक. नको म्हटलं तरी कोणी थांबणार नाहीत. आणि करू नका असं जरी कोणाला काही सांगितलं तरी लोक ऐकणार नाहीत. कारण आत्ता बदललेला सगळा जो ट्रेंड आहे, जो जमाना आहे, जे काही लैंगिकतेबद्दलचे बाहेर व्हिडिओज आणि पॉर्न आणि या सगळ्या गोष्टी ज्या दाखवल्या जातात, त्याच्यातून यांच्या शरीरात होणारे हॉर्मोनल चेंजेस, बदल, आणि ते बघून मग कोणतरी मित्र किंवा मैत्रीण करते म्हणून आपण करायचे. सो हे प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे. मग जी पूर्वीची अरेंज मॅरेज करणारी जी लोक होती, तर त्यांचं फर्स्ट नाईटच्या साठीची जी हुरहुर असायची, ती हुरहुर तर इथं कधीच संपून गेलेली आहे. कारण फर्स्ट नाईट, त्यावेळेचा तो सेक्स, ते दुधाचा ग्लास घेऊन जाणं, अमुक तमुक, हे आता काहीच राहिलेलं ना. घुंगट राहिला ना, काही ना, काहीच नाही राहिलं. तर मुलं मुली जेव्हा मग हे सगळा सेक्स, रोमांस, फोरप्ले सगळंच आधी वयाच्या 12, 13, 14, 15 वर्षापासून जेव्हा करतात, तेव्हा मग लग्नानंतर फर्स्ट नाईटला उरतं काय? काहीच उरत नाही खरं तर.